सबस्क्राईब करा स्किल मराठी चॅनेलला आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल बटन प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, स्किल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण MSCITच्या आता पुढच्या परीक्षेला जी येणार आहे नोव्हेंबरमध्ये, त्या दृष्टीनं आणि इथून पुढच्या सर्व परीक्षेच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या टॉपिक्सचे ते प्रश्न सोडवून दाखवणार आहोत. आजच्या या टॉपिकमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे महत्त्वाचे प्रश्न 30-40 महत्त्वाचे प्रश्न सोडवून दाखवणार आहोत. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न पहा. कॉलम ई ची रुंदी बदलून ती 50.57 इंच करा. आता कॉलमची रुंदी बदलायची आपल्याला. कॉलमला रुंदी असते, कॉलम ई ची रुंदी बदलून 15.57 इंच करायची. कॉलम ई कुठं आहे? या ठिकाणी आहे कॉलम ई. असा कॉलम सिलेक्ट करायचा नाही. कॉलम सिलेक्ट करताना डायरेक्ट ई वर जेव्हा खालच्या दिशेनं एरो येतो तेव्हा क्लिक करायचं. कॉलम ई पूर्ण सिलेक्ट झाला. त्यानंतर त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि शेवटून 3 नंबर ऑप्शन आहे कॉलम विड्थ, त्यावरती क्लिक करा. सांगितलेले आपल्याला 15.57 इंच. 15.57 टाकलं मी आणि ओके. पुढचा प्रश्न पहा. रो नंबर 2 ची उंची बदलून ती 121.25 इंच करा. रो नंबर 2 ची उंची बदलायची आपल्याला, ती 121.25 करायची आहे. रो नंबर 2 या ठिकाणी 2 नंबर रो आहे. ज्यावेळेस उजव्या दिशेनं एरो येतो त्यावेळेसच 2 वरती क्लिक करायचं. त्यानंतर त्याच्यावरती राईट क्लिक आणि सेम प्रोसेस खालून 3 नंबर ऑप्शन रो हाईट आणि त्यामध्ये 121.25 इंच सांगितलंय. 121.25 करा आणि डायरेक्ट ओके करा. पुढचा प्रश्न पहा. सेल A2 चा बॅकग्राऊंड कलर बदलून तो ब्ल्यू करा, तसेच त्याला इटॅलिक इफेक्ट अप्लाय करा. A2 सेलचा बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू करायचा आणि त्याला इटॅलिक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आता सेल A2 कुठे आहे? A आणि 2 जिथे जॉईंट होतं ते A2 सेल सिलेक्ट झाली. त्याचा बॅकग्राऊंड कलर बदलायचा, तो ब्ल्यू करायचा. या ठिकाणी आहे फिल कलर. त्याच्या ॲरोमध्ये जा आणि या ठिकाणी ब्ल्यू हा कलर आहे. शेवटून 3 नंबर ब्ल्यू आणि त्याला इटॅलिक इफेक्ट अप्लाय करा म्हटल्यास इटॅलिक इफेक्ट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करायचा आहे. कॉलम सीच्या नंतर म्हणजे या सीच्या नंतर एक कॉलम इन्सर्ट करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला ज्या कॉलमच्या नंतर कॉलम इन्सर्ट करायला सांगितलं त्याच्या पुढच्या कॉलमवर क्लिक करायचं. म्हणजे सी नंतर इन्सर्ट करायला सांगितलं, डी वरती क्लिक करा. डी वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आहे इन्सर्ट. शेवटला या इथले इन्सर्ट नाही तर इकडले इन्सर्ट, त्याच्या ॲरोमध्ये जा आणि इन्सर्ट शीट कॉलम्स वरती क्लिक करा. सीच्या नंतर इन्सर्ट झाला. तर तुम्हाला डीच्या नंतर करायला सांगितलं तर ई वर क्लिक करून इन्सर्ट करायचं. असं ज्या कॉलम नंतर सांगितलं त्याच्या पुढच्या कॉलमवर क्लिक करून इन्सर्ट करायचं. योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तोच फॉर्म्युला सेल रेंज K5 ते K13 मध्ये रिप्लिकेट करा. महत्त्वाचा प्रश्न आहे, फॉर्म्युलावर प्रश्न आहे. पहा. योग्य फंक्शन वापरून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स K4 मध्ये कॅल्क्युलेट करा. सिरियली प्रश्न सोडवायचा. K4 कुठं आहे? या ठिकाणी K आणि हे 4. K4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचे टोटल मार्क कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? इज इक्वल टू सम. एकतर तुम्ही फॉर्म्युला हाताने टाका किंवा डायरेक्ट या ठिकाणी ऑप्शन आहे ऑटो सम ऑप्शन आहे. त्याच्या पुढच्या ॲरोवरती क्लिक करा आणि सम सिलेक्ट करा. या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे सगळं. डायरेक्ट एंटर बटन प्रेस करा. आता याच्यावरती क्लिक करून हा फॉर्म्युला आपल्याला K5 ते K13 मध्ये रिप्लिकेट करायचा आहे, म्हणजेच ऑटोफिल करायचा आहे. ह्या K5 ते K13 मध्ये म्हणजे खाली याच्या कोपऱ्याला दाबून धरा आणि खालीपर्यंत ओढत न्या, किंवा याच्या कोपऱ्यावर ज्यावेळेस हा नॉर्मली प्लस पॉईंट व्हाईट असतो आपला, या कोपऱ्यावर गेल्यानंतर काळा होतो म्हणजे ब्लॅकमध्ये होतो प्लस पॉईंट, त्यावर त्या ठिकाणी डबल क्लिक करा. तुमचं पूर्ण ऑटोफिल होतं. डबल क्लिक केलं मी, पूर्ण ऑटोफिल झालेलं आहे. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. योग्य फंक्शनचा वापर करून जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त विक्री मॅक्झिमम विक्री कॅल्क्युलेट करून F14 मध्ये डिस्प्ले करा. जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त विक्री कॅल्क्युलेट करायची आपल्याला आणि ती F14 मध्ये डिस्प्ले करायची आहे. सुरुवातीला F14 मध्ये जायचं आणि फॉर्म्युला टाकायचा F14. या ठिकाणी F आणि F14
या ठिकाणी जास्तीत जास्त साठी फॉर्म्युला आपण वापरतो मॅक्स इज इक्वल टू मॅक्स. फॉर्म्युला टाकताना आधी इज इक्वल टू टाका, त्यानंतर MAX मॅक्स टाका, त्यानंतर शिफ्ट दाबून धरून 9 बटन दाबा म्हणजेच ब्रॅकेट घ्या आणि जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त विक्री म्हणजे जानेवारी 2015 ची पूर्ण विक्री सिलेक्ट करा, ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. पुढचा प्रश्न, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश ह्या विषयावरचे एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट G23 मध्ये डिस्प्ले करा. सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश विषयाचे मार्क कॅल्क्युलेट करायचे आणि रिझल्ट G23 मध्ये डिस्प्ले करायचा आहे. इंग्लिश या विषयाचे मार्क कुठे आहे? इंग्लिश विषय हा या ठिकाणी इंग्लिश विषय आहे. या सर्व विषयाचे मार्क कॅल्क्युलेट करायचे म्हणजे ह्याची बेरीज करायची आपल्याला, म्हणजेच फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला सम, आणि त्याचा रिझल्ट G23 मध्ये डिस्प्ले करायचा. G23 म्हणजे G आणि 23 नंबर सेल, या ठिकाणी 23 नंबर रो म्हणजे G23. या ठिकाणी आपल्याला तो रिझल्ट दाखवायचा म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला टाकायचा आहे. त्यासाठी एक तर तुम्ही इथून डायरेक्ट सम फॉर्म्युला घ्या ऑटो सम मधून, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला हाताने टाका, इज इक्वल टू टाका, त्यानंतर फॉर्म्युला टाका सम, त्यानंतर घ्या ब्रॅकेट आणि हे पूर्ण इंग्लिश विषयाचे मार्क सिलेक्ट करा, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करा. या ठिकाणी पहा फॉर्म्युला इज इक्वल टू सम टाकलं, त्यानंतर G2 ते G21 सेल सिलेक्ट केला म्हणजे हे इंग्लिश विषयाचे मार्क सिलेक्ट केले आणि त्यानंतर ब्रॅकेट क्लोज केला मी आणि आता एंटर करतो. या ठिकाणी आलेली आहे बेरीज. पुढचा प्रश्न पहा, शीट 1 या वर्कशीटचे नाव बदलून स्टेशनरी करा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. शीट 1 या शीटचे नाव बदलून स्टेशनरी करायचं आहे. शीट 1 या ठिकाणी राईट क्लिक करा त्याच्यावरती आणि रिनेम आणि स्टेशनरी टाका STATIONARY. फक्त स्पेलिंग चुकता कामा नये, S कॅपिटल टाकायचं, त्यानंतर एंटर करा. ज्यावेळेस हे हिरवं होतं टेक्स्ट त्यावेळेसच तुमचं रिनेम ॲक्च्युली होऊन जातं. पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या स्प्रेडशीटमधील C8 ते H8 सेलचे सर्व सेल फॉर्मॅटिंग काढून टाका. C8 ते H8 सेलचं सर्व फॉर्मॅटिंग काढून टाकायचं आहे आपल्याला. C8 सेल ते H8, C8 कुठं आहे? C8 या ठिकाणी, C8 ते H8, पुढे H8 या ठिकाणी सिलेक्ट केलं मी. आता सेल फॉर्मॅटिंग काढून टाकायचं आहे आपल्याला. त्यासाठी या ठिकाणी क्लिअर आहे पहा, क्लिअरवर क्लिक करा आणि क्लिअर ऑल एक नंबरला आहे त्यावरती क्लिक करा. पुढचा प्रश्न, कॉलम बी हा Z to A म्हणजेच हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. आपल्याला सॉर्ट करायचं आहे कॉलम बी Z to A ऑर्डरमध्ये. कॉलम बी आधी सिलेक्ट करून घ्या. हा कॉलम बी आहे, हा सिलेक्ट केला मी या ठिकाणी असा, आणि Z to A सॉर्ट करायचं. या ठिकाणी सॉर्ट अँड फिल्टर आहे त्यावरती क्लिक करा आणि सॉर्ट Z to A आणि सॉर्ट. कॉलम सी हा Z to A ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. सी हा कॉलम आपल्याला Z to A मध्ये म्हणजेच लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट मध्ये सॉर्ट करायचा. सेम प्रोसेस, कॉलम सी सिलेक्ट करा आधी. या ठिकाणी कॉलम सी सिलेक्ट केला मी, सॉर्ट अँड फिल्टर आणि Z to A. हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट लिस्ट इन्फोच्या नंतर इन्सर्ट करा. हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करायचंय आणि वर्कशीट लिस्ट इन्फोच्या नंतर इन्सर्ट करायचंय. हॉलिडे लिस्ट या वर्कशीटला मूव्ह करून या लिस्ट इन्फोच्या नंतर ठेवायचंय. हॉलिडे लिस्टला डावं बटन दाबून धरा आणि त्याला आत उचला आणि या ठिकाणी लिस्ट इन्फोच्या नंतर या ठिकाणी सोडून द्या. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पर्सनल मंथली बजेट शीट नंतर नवीन वर्कशीट समाविष्ट करा आणि या शीटला बजेट असं नाव द्या. या ठिकाणी पर्सनल मंथली बजेट शीट नंतर एक नवीन शीट इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी या ठिकाणी प्लस वरती क्लिक करा, शीट इन्सर्ट झाली आणि ह्या शीटला बजेट असं नाव द्या. ही शीट 1 आहे, त्याला राईट क्लिक करा आणि रिनेम करा आणि बजेट नाव द्या बी कॅपिटल BUDGET आणि एंटर करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्कबुक मधून ऑडिट वर्कशीट काढून टाका. अत्यंत सोपा प्रश्न आहे. ऑडिट वर्कशीट काढून टाकायचं आहे. ऑडिट वरती क्लिक करा, त्यावरती राईट क्लिक करा आणि डिलीट शीट 1 या शीटचे नाव बदलून मार्कशीट करा आणि टॅब कलर बदलून रेड करा.
हे असे प्रश्न सारखं येतात मित्रांनो. शीट 1 ह्या शीटचं नाव बदलून मार्कशीट करा आणि टॅब कलर बदलून रेड करा. शीट 1 राईट क्लिक, रिनेम. या ठिकाणी मार्कशीट नाव द्यायचं आहे आपल्याला, M कॅपिटल आहे. एंटर. मार्कशीट नाव दिलं. त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि टॅब कलर ऑप्शन आहे. टॅब कलर ऑप्शन मधून या ठिकाणी रेड सांगितलं आहे, रेड केला मी कलर. या ठिकाणी टॅब कलर रेड झालेला आहे. दिलेल्या वर्कशीटमध्ये टेक्स्ट अलाइनमेंट बदलून ती संपूर्ण शीटसाठी हॉरिझॉन्टल सेंटर व व्हर्टिकल सेंटर अशी करा. टेक्स्ट अलाइनमेंट बदलून आपल्याला संपूर्ण शीटसाठी हॉरिझॉन्टल सेंटर आणि व्हर्टिकल सेंटर करायचे. त्यासाठी संपूर्ण शीट सिलेक्ट करावी लागेल आपल्याला. त्यासाठी या ठिकाणी 1च्या वरी जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा. पूर्ण शीट सिलेक्ट झाली. आता आपल्याला अलाइनमेंटचा डायलॉग बॉक्स, म्हणजे अलाइनमेंट या ठिकाणी आहे त्याचा डायलॉग बॉक्स म्हणजे या कोपऱ्यात जायचंय. त्यानंतर हा अलाइनमेंटचा डायलॉग बॉक्स ओपन झाला. या ठिकाणी आपल्याला अलाइनमेंट हॉरिझॉन्टल सेंटर करायचे आणि व्हर्टिकल पण सेंटर करायचे. या ठिकाणी मी सेंटर घेतो, व्हर्टिकल पण सेंटर घेतलं आणि ओके. सेल रेंज A2 ते C2 पर्यंत हॉलिडे लिस्ट 2015 या हेडिंगला मर्ज आणि सेंटर करा. आपल्याला सेल रेंज A2 ते C2 सांगितलेली आहे. A2 या ठिकाणी A2 ते C2 म्हणजे या ठिकाणी C2 पर्यंत सिलेक्ट केलं मी आणि त्या हेडिंगला मर्ज अँड सेंटर करायचंय. या ठिकाणी मर्ज अँड सेंटर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज D4 ते D11 चे इंडेंट 1 कॅरेक्टरने वाढवा. D4 ते D11 या सेलचं इंडेंट वाढवायचंय. D4 ते D11 सेलचं इंडेंट आपल्याला 1 कॅरेक्टरने वाढवायचंय. D4 ते D11 सिलेक्ट करा आधी. D4 ते D11 मी सिलेक्ट केलं आणि इंडेंट वाढवण्यासाठी या ठिकाणी आहे इनक्रीज इंडेंट. 1 कॅरेक्टरने सांगितलं त्यामुळे एकदाच क्लिक करायचं. 2 कॅरेक्टरने वाढवा म्हटलं तर 2दा क्लिक करायचं. ते एकदा सांगितलं म्हणून मी एकदा क्लिक केलं. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल B2 अनमर्ज करा आणि ती अनेक सेल्समध्ये विभाजित करा. सेल B2 अनमर्ज करा आणि ती अनेक सेल्समध्ये विभाजित करा म्हटलंय आणि ती अनेक सेल्समध्ये विभाजित करा म्हटलंय. B2 सेल या ठिकाणी B आणि 2 B2 सेल सिलेक्ट केली. अनमर्ज या ठिकाणी मर्ज अँड सेंटर आहे ऑलरेडी, त्याच्या ॲरो मध्ये क्लिक करा आणि अनमर्ज सेल्स आणि अनेक सेल्समध्ये स्प्लिट करा म्हटल्यास ते आपोआप अनेक सेल्समध्ये स्प्लिट होते, त्यामुळे काही करायची गरज नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 प्रश्न सोडून दाखवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काय राहिलेले महत्त्वाचे 20 प्रश्न सोडून दाखवणार आहे मी एक्सेलचे. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.